टाकायचा, असे केल्याच्या तर आपल्या घरातली किती पाहिजे जाते, घरामध्ये गोमूत्र खडे मीठ टाकून घर स्वच्छ करावं, पुसून त्याच्यामध्ये किती घ्यायचं पाहिजे जाते, उंबाट्यावरती हळद खडे मीठ आणि गोमूत्र मिक्स करून त्याचं लेपन उंबाट्यावरती लावावं, त्यामध्ये घरामध्ये आपला निगेटिव्ह येणार नाही, पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये राहील। दुसरा, आपल्या घरामध्ये वाहन असतील, आरोग्य व्यक्ती हात नसेल व्यवस्थिशीर, त्यांच्या वरतून आपण नारळ उतारा करावा, त्या गाडीला केसारी बांधावी, त्यानंतर घराला उतारा करून घ्यावा, जे बाधित व्यक्ती असतील त्यांना धुमावतीचं तीर्थ द्यावं, वर्गसुक्ताचं तीर्थ द्यावं, सर्व काही आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये दिलेलं आहे। आज परमपूज्य प्रभूंची कर्म एवढी साध आहे की गावची केंद्र आणि घरचे सेवेकरी आहे, म्हणून आज आपल्याला नवीन सेवेकरी कसा घडवायचा ते आपण ठरवावं। त्यामध्ये आज परमपूज्य प्रभू सांगत आहे, कर्मने आपण आपला स्वतःपुरतं स्वामींना कधीच मर्यादित ठेवू नका, फक्त आपणच गुरुवारी जायचं आणि बाकीचे सेवेकऱ्यांना असं सांगायचं नाही की कधी यायचं नाही, गुरुवारी कोणी चुकीची वार्ता सांगतात असं सांगू नका। प्रत्येक जण आपले 365 दिवस त्रिकाळ आरती असते आपली, त्या आरतीला आपण उपस्थित राहा। असो, येणाऱ्या ज्या गुप्त नवरात्र येणाऱ्या 19 तारखेपासून 27 तारखेपर्यंत आपण ती सेवा करावी। त्यानंतर येणाऱ्या गुप्त नवरात्रामध्ये 27 त्यानंतर पुढच्या गुरुवारी येणारा म्हणजे गणेश जयंती आहे। जे मुलं हट्टी असतील, व्यसनाधीन असेल, शिक्षण